नवी मुंबई विमानतळाला राष्ट्रीय लोकनेते आणि रायगडचे भूमिपुत्र दिवा पाटील यांचे नाव देण्याबाबत दिरंगाई होत असल्याने आज चिंचपाडा येथे विरोधकांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले। आचारसंहिता सुरू असल्याने आंदोलनाला मर्यादा आल्या आहेत, मात्र घोषणाबाजीने चिंचपाडा परिसर दणाणलाय। महायुती सरकारचा जाहीर निषेध जरा फोटो दिसू द्या हो, फोटो दिसू द्या, फोटो दिसू द्या। सरकारचं करायचं काय? काही लोक वरती पाय। या सरकारचं करायचं काय? काही लोक वरती पाय। या सरकारचं करायचं काय? काही लोक वरती पाय। या सरकारचं करायचं काय? काही लोक जिंदाबाद जिंदाबाद शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। भड़काऊ सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। पाटील साहेबांचा कोण म्हणतो देणार नाही? कौन म्हणतो देणार नाही? अरे हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। विमानतळ दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे। त्या विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव न देता या ठिकाणी विमानाचं उड्डाण करण्याचा शासनानं उपक्रम केलेला आहे। शासनाच्या दृष्टीनं हा सोन्याचा दिवस असला तरी आम्हा साऱ्यांच्या दृष्टीनं हा काळा दिवस आहे। याचा उल्लेख मी करतो, शासनाचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो। कारण ज्या वेळेस पंतप्रधानांच्या हस्ते विमानतळाच्या उद्घाटनाचा सोहळा केला त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं होतं की ज्या वेळेस विमान उडेल त्यावेळेस त्या ठिकाणी विमानतळावर दिवा पाटील इंटरनॅशनल विमानतळावर आपलं स्वागत आहे अशी घोषणा होईल। पण आज मात्र दुर्दैवानं दुसरंच काहीतरी त्या ठिकाणी होतंय आणि या ठिकाणी ह्या बाबतीत सरकार जरी सहजगत्या घेत असलं किंवा लाईटली घेत असलं तरी हे आंदोलन आगामी कालखंडामध्ये पेटल्याशिवाय राहणार नाही। कारण ही या ठिकाणच्या सर्व स्थानिकांची, भूमिपुत्रांची, रायगड, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, पालघर या पाचही सागरी जिल्ह्यातल्या जनतेची भावना आहे आणि त्या अनुषंगानं भविष्याच्या काळात आज आचारसंहितेच्या निशानं जी जमावबंदी लागू केलेली आहे त्याचा आसरा सरकारनं घेतलेला आहे। आम्ही देखील या ठिकाणी आज संयमानं घेतलेला आहे। पण पुढचं आंदोलन जे असेल, जर इगतपुरी नाशिकचा शेतकरी पार मंत्रालयापर्यंत जाऊ शकतो, जर मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधव, मराठा भगिनी मुंबईपर्यंत पोचू शकतात, तर दिवा पाटील साहेबांच्या नामकरणाच्या या विषयावर या ठिकाणचा भूमिपत्र देखील मुंबईला पोचल्याशिवाय राहणार नाही या दृष्टीनंच केलं जाईल हा विश्वास या ठिकाणी मला आहे। याच्या निमित्तानं प्रचंड ताकद मुंबईच्या मंत्रालयात जशा प्रकारे मराठ्यांना न्याय दिला गेला तर आपल्या बापाला जर न्याय मिळायचा असेल, आपल्याला जर आपल्या जातीचा अभिमान असेल, आपल्याला भूमिपुत्रांचा अभिमान असेल तर निश्चितपणे एक प्रचंड मोर्चा होईल आणि त्याची दखल त्यांना द्यावी लागेल। त्याच्या अगोदर
आपण या बैठका सुरू झाल्या पाहिजेत. बाल्यामामा नेतृत्व का बाराम पाटली करते याच्यातला विषय नाही आहे. नेतृत्व तुम्ही करताय, प्रकल्पग्रस्ताची अस्मिता नेतृत्व करते हे तुम्हाला दाखवून दिलं पाहिजे आणि त्याची झल पण बाजूला बसली पाहिजे. तर तिकडे पुन्हा इथं काले झेंडे घेऊन आहेत ना, मग तुला तिकडे बीजेपीचा काय आला का, पण तिकडे झेंडे धरताय. त्याची थोडी शरम वाटली पाहिजे का आमची अस्मिता काय. तर देवी पाटलांचं नाव नसेल तर मग आम्हाला सुद्धा आमचा जातीचा जो अभिमान आहे तो आम्ही दाखवून देऊ. आखरी समाज असेल, कोळी समाज असेल, कराडी समाज असेल, भूमिपुत्र हा जागा झाला पाहिजे. आणि या निमित्तानं प्रचंड लोकांमध्ये असंतोष आहे, आक्रोश आहे, तो बाहेर पडला पाहिजे. आणि या सरकारला शरम वाटली पाहिजे. बेशरम सरकार आहे. 4-4 वेळा सांगताय आज नाव लागणार आहे, उद्या लावणार आहे. मग एवढं कधी आपण मुख्यमंत्री बेशरम पाहिलं का? 4-4 वेळा तुम्हीच सांगितलं की उड्डाणाच्या अगोदर नाव लागणार आहे आणि आज नाव लागत नाही. त्यांना बोलण्याचा अधिकार सुद्धा नाही आहे. ज्या पद्धतीने त्या आमदार लोकांनी दाखवलं का आमची बैठक झाली. बैठक कुठे झाली? विधान भवनाच्या बाहेर लॉबीमध्ये जे लोक येतात तिथं मुख्यमंत्री उभे आहेत, तुम्ही उलटे सुलटे उभे आहात. बैठक झाली का तुमची? चुकीच्या पद्धतीने चाललाय. प्रेस स्टेटमेंट पण देणार होते, प्रेस स्टेटमेंट दिलेला नाही. काल ओघाओघाने ते बोललेत कोणतरी हा प्रश्न काढला म्हणून. त्याच्यामुळे त्यांना देवेंद्र फडणवीसांना याच्यामध्ये ते गंभीर नाही आहेत. बीजेपीचं सरकार गंभीर नाही. त्यांचा जाहीर निषेध करतो आणि मी थांबतो. ज्याचा उल्लेख सुरुवातीलाच मी करायला मागतोय, ज्या मागणीसाठी दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागण्यासाठी आपण सारेच जण असुसलेलो आहोत आणि प्रत्येक जण त्या भावनेनं मनापासून काम करतोय, त्या आश्वासनाला आज हरताळ शासनाच्या वतीनं फासण्यात आलेला आहे. आपण या ठिकाणी आंदोलनाला आलेलो आहोत. निश्चितपणानं हे आंदोलन प्रतिकात्मकच आहे. ज्या पनवेल महानगरपालिकेच्या अनुषंगानं या परिसरामध्ये जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेला असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी काही मर्यादा येत आहेत. पण हे सारं वैभव, मगाशी आपली भगिनी हुतात्म्यांची मुलगी आणि हुतात्म्याची बहीण डोळ्यामध्ये आसवं डबडबलेली आणि जी भावना त्यांनी व्यक्त केली ती निश्चितपणानं आपण कोणीही दुर्लक्षू शकत नाही, विसरू शकत नाही. ज्या पद्धतीनं सिडको विरुद्धचं आंदोलन झालं, 81-84चा लढा झाला, पंच हुतात्म्यांना अभिवादन करून, दिवा पाटील साहेबांना अभिवादन करून, या ठिकाणी त्यांची स्मृती जागृत करून आपण निश्चितपणानं निलेशराव हे आंदोलन आणखी चांगल्या पद्धतीनं करू. आज जरी आपण कमी संख्येनं असलो तरी मनामधल्या भावना त्याच आहेत, मनामधली आग तीच आहे. त्याच्यामुळे आपल्याला पुढच्या आंदोलनासाठीची तयारी करावी लागणार आहे. 13 तारखेपासून दिबा पाटील साहेबांच्या शताब्दीचं वर्ष सुरू होतंय. आज जरी शासनानं आपली फसवणूक केलेली असली तरी एक गोष्ट मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितोय की मुंबईमध्ये मोर्चांना अटकाव करतात, मुंबईच्या हद्दीवर संपवतात, पण ज्यांचा निग्रह तगडा त्यांना मात्र मुंबईत जाऊ दिलं हे आपल्याला आठवणीत ठेवावं लागेल. दरवर्षी विधिमंडळाच्या अधिवेशनावर पार अगदी नाशिकहून, इगतपुरीहून लालबॉलचे हातात घेऊन शेतकरी आपल्या मागण्यांसाठी 150-200 किलोमीटर चालत या ठिकाणी येत आहेत. संख्या त्यांची बघितली की शासनाला नमावं लागतं, त्यांना मुंबईत येऊ द्यावं लागतं, त्यांच्या जेवणा खावण्याची व्यवस्था करावी लागते आणि आंदोलन संपलं की त्यांना नाशिकला जाण्यासाठी स्पेशल रेल्वे देखील सोडाव्या लागतात. पण हा त्या आदिवासी बांधवांचा, त्या शेतकरी बांधवांचा जो निग्रह आहे, ज्या संख्येनं ते येतात त्या संख्येचा, त्या निग्रहाचा परिणाम आहे, आपण आठवणीत ठेवलं पाहिजे. मध्यंतरीच्या काळात आदिवासी लोक आलीत येणार ना, त्यांची नाळच आपली आहे. या ठिकाणी दुसरं उदाहरण मी या ठिकाणी द्यायला मागतो. मध्यंतरीच्या काळात मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी या ठिकाणी आंदोलन केलं. ज्या पद्धतीनं ते आंदोलन झालं, शासन मुख्यमंत्र्यांपासून उपमुख्यमंत्र्यांपासून त्यांना भेटायला जागेवर गेलं. त्याच्यानंतर ही विषय मिटत नाही. मुंबईमध्ये ही सारी मंडळी आली
आणि मनाजोगतं आंदोलन त्यांनी केलं, कारण त्यांची संख्या मोठी होती, त्यांचा निग्रह मोठा होता. त्याच्यामुळं माझी निलेशराव आपल्याला विनंती आहे, आज आपली संख्या ही मर्यादित आहे, कारण काही असतील, पण आपण थोडीशी समजदारीची भूमिका आज घेऊया. आणि जशी या ठिकाणी 31 जानेवारी पर्यंत 31 जानेवारी पर्यंत महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचं बंधन, ज्या निवडणुका शासन घेत नव्हतं त्या जबरदस्तीनं सुप्रीम कोर्टानं यांना घ्यायला लावलेल्या आहेत. आपण 31 जानेवारी पर्यंतचा वेळ तयारीसाठी घेऊया आणि तदनंतर आपण जशी सूचना केली तसं हजारोच्या संख्येनं मंत्रालयाकडे निघूया. आपल्याला अडवण्याची कुणाची पत्रास नाही. जर त्या ठिकाणी इगतपुरीचा शेतकरी जाऊ शकतो, जर मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात मराठा आंदोलक जाऊ शकतो, तर आपण तर दिबा पाटलांचे वंशज आहोत. 1984च्या लढ्यात ज्यांनी हुतात्म्य पत्करलं त्या पंच हुतात्म्यांचे आपण वारस आहोत. आपल्याला पुन्हा एकदा ती आग चेतवावी लागेल. आपण त्या दृष्टीनं पूर्ण तयारी करून, सुदैवानं आज बाळ्या मामानी हा विषय अतिशय चांगल्या पद्धतीनं हाती घेतलेला आहे, या विषयाला गती दिलेली आहे. अगदी संसदेमध्ये देखील त्यांनी आंदोलन करून हा विषय त्या ठिकाणी निदान दिल्लीश्वरांच्या नजरेवर तरी आणलेला आहे. आपण चांगली तयारी करून मंत्रालयाच्या दिशेनं, मुंबईच्या दिशेनं जाण्याचं नियोजन करूया आणि तीच खऱ्या अर्थानं आजच्या या दिवसाची फलश्रुती असेल असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. दिवा पाटील साहेबांच्या स्मृतींना या ठिकाणी अभिवादन करत असताना दिवा पाटील साहेबांचं एक वचन आहे, हुतात्म्यांचं रक्त वाया जात नसतं, वाया जाऊ द्यायचं नसतं. या गोष्टीची आठवण आपण लोकनेते दिवा पाटील साहेबांचा, लोकनेते दिवा पाटील साहेबांचा. त्या पद्धतीनं आपण पुढच्या आपल्या आंदोलनाचं नियोजन करूया. या ठिकाणी आपणा साऱ्यांना मनापासून धन्यवाद. मुख्यमंत्र्यांवर किती विश्वास ठेवायचा. ज्या मुख्यमंत्र्यांनी वेगळा विदर्भ झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही, मी आजन्म विवाहात राहील अशी घोषणा केली, त्या मुख्यमंत्र्यांनी पोरं काढून संसार पण काढला, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा का? ज्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये अजित पवार चक्का पिसिंग म्हणून म्हणणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कधी युती करणार नाही अशा घोषणा करणाऱ्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही विश्वास ठेवायचा का? कदापि नाही. ज्या मुख्यमंत्र्यांनी आमचे आदरणीय खासदार बाळारामा म्हात्रे यांना विधिमंडळात सह्याद्री अतिथीगृहात बोलून 2 महिन्यामध्ये आम्ही दिवांचं नाव देतो असे आश्वासित केल्यानंतर परत एकदा आकाळचा ब्राह्मणी मुख्यमंत्री आम्हाला सांगतोय की आम्ही नाव देऊ की गाजर दाखवायचे मुख्यमंत्री साहेब बंद करा. या आश्वासित तुमच्या आठवड्यात आम्ही भीक घालणार नाही. म्हणून मोठ्या संख्येने इथं तुम्ही महामंडळी आलात. पुन्हा एकदा दिवा पाटलांचं जे वाक्य आहे, युद्धामध्ये अनेक लढाया होत असतात, पण युद्ध हे जिंके पण लढायचे असते. दिवा पाटलांचं नाव घेऊन सांगतो साहेब, तुमची आण घेऊन सांगतो, तुमच्या नावासाठी झेलेले युद्ध जिंके पण लढल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. दिवा पाटील जिंदाबाद. म्हणून तुम्ही सांगायचं मला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.